संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये आता सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू झाले। महापालिकेत मोठा भाऊ कोण यावरून दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत। सर्वेचा दाखला भाजपने दिलाय आणि जास्त जागांवर दावा करतात, तर शिवसेनेकडून भाजपला इतिहासाची आठवण करून दिली जाते। मनपा निवडणुकीमध्ये महायुतीत लढण्यासाठी भाजप शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत आणि असं असताना संभाजीनगरमध्ये मात्र एक उलट चित्र आहे। संभाजीनगर शहरामध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना भाजप कुरघोडीचे हे राजकारण सुरू आहे। भाजप अंतर्गत सर्वेचा दाखला देत आहे, जास्त जागांसाठी भाजप आग्रही आहे आणि शिवसेनेने मात्र हा दावा फेटाळून लावलाय। यासोबतच आतापर्यंतच्या निवडणुकांचा दाखला देण्यासही शिवसेना विसरली नाहीये। संभाजीनगर महापालिकेत कायमच शिवसेनेच्या जास्त जागा होत्या, त्यामुळे नेहमीच ते मोठ्या भावाच्या भूमिकेत होते, याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। तो मागच्या महिन्यामध्ये कानोसा घेतलाय छत्रपती संभाजीनगर शहराचा, आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की नागरिकांमधून मतदारांमधून छत्रपती संभाजीनगरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पसंती आहे। भारतीय जनता पार्टीकडून समाजाला अपेक्षा आहेत। ही मोठी जबाबदारीची बातमी आहे, म्हणजे भाजपची जबाबदारी वाढवणारी की समाज हे व्यक्त होतोय की भाजप आम्हाला पाहिजे। पक्ष संघटनेने केलेलं समाजातलं काम, यामुळे धाकट्या भावाचा आता आम्ही थोरला भाऊ होण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे। त्यांचा सर्वे काय झाला त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु निश्चित या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या गेल्या, त्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला हे चांगलं यश मिळालेलं आहे। निश्चित त्यांची ताकद जर वाढत असेल त्यांचं अभिनंदन आहे, परंतु महायुतीच्या बाबतीमध्ये कोण किती जागा लढवल्या पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर ठरणारे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कल्पना दिलेली आहे, आदेश दिलेले आहे। आता सध्या ज्या प्रभागात त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार असतील, आमच्याकडे प्रबळ उमेदवार असतील, त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या क्षमतेचे उमेदवार असतील, आमच्याकडे देखील निवडून येणाऱ्या क्षमतेचे उमेदवार असतील, ते याच्यामध्ये निर्णय जो घ्यायचा आहे तो वरिष्ठांना घ्यायचा आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर मला असं वाटतं की त्यांनी किंवा मी इथं बसून चर्चा करण्यात काही अर्थ नाही। आम्ही स्पष्टच सांगतो मोठा भाऊ निवडणूक झाल्यानंतर ज्याच्या जागा जास्त निवडून येतील तो मोठा आहे का लहान ठरणार आहे। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, खरं तर महापालिका निवडणुका सुरू होण्याच्या आधी राजकीय आखाडा आता रंगलेला असं म्हणायला हरकत नाही। काही दिवसांपूर्वी शिवसेनेतले अंतर्गत वाद यावर आपण चर्चा करत होतो, आता मात्र महायुतीतले भिडू भिडलेले दिसत आहेत। मोठा भाऊ कोण हा प्रश्न उपस्थित झालाय, काय नेमकं सगळे राजकारण कसं पुढे जाणार आहे? अनुपमा, वरिष्ठ पातळीवर सूर जुळवण्याचे प्रयत्न सुरू असताना खाली काही सूर जुळत नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। स्पष्टपणे आता महायुतीत लढायचंय अशा पद्धतीचा निर्णय महायुतीतल्या नेत्यांनी घेतलाय, मात्र स्थानिक पातळीवर कुरघोडीचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहे आणि त्यात भाजप म्हणजे संभाजीनगरमध्ये आतापर्यंत शिवसेना हाच मोठा भाऊ होता, कारण जास्त जागा ते लढायचे, जास्त जागा ते जिंकायचे। शिवसेनेचा संभाजीनगर गड होता, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचं इथं प्राबल्य वाढलंय असा भाजपचा दावा आहे। इच्छुकांची आमच्याकडे गर्दी आहे आणि त्यांनी जो अंतर्गत सर्वे केलाय त्यामध्ये शहराने भाजपला पसंती दिली आहे असा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे। त्यामुळे निश्चितपणे आम्हाला जास्त जागा पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आतापर्यंत आम्ही लहान भावाच्या भूमिकेत होतो, मात्र आता आम्ही थोरल्या भावाच्या भूमिकेत आहोत असे संकेत त्यांनी दिले आणि कुठेतरी जे पुढे जागा वाटप होणार आहे त्यामध्ये स्वतःचं प्राबल्य राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र शिवसेनेनं या सगळ्यांना फटकारलेला आहे। इतिहास विसरू नका याची आठवण त्यांनी भाजपला करून दिली आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे निवडणुकात जो जास्त जागा लढेल यापेक्षा जो जास्त जागा जिंकेल तोच इथं मोठा भाऊ असेल असं स्पष्टपणे संकेत त्यांनी दिलेले आहे। खरं तर काही दिवसातच आता निवडणुकांची घोषणा होईल, मात्र त्याआधीच संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत आता लहान कोण आणि मोठा कोण यावरनं जोरदार संघर्ष सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अगदी विशाल, जरूर या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, जोडले जाऊया। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमधून होते।